ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहत आहोत की इकडे इकडे राकेशने शपथ घेतलेली आहे आपल्या बापाचा बदला पूर्ण करण्याची. पण याच वेळेला मात्र आता त्याला पकडण्यामध्ये अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत यांनी ट्रॅप रचलेला आहे. आणि मुळातच त्याचं ते स्केच जे आता इकडे बनवण्यात आलेलं आहे, ते स्केच मात्र खूप उपयोगाला ठरलेलं आहे. आता या स्केचमुळे तो कसा पकडला गेलाय आणि त्याचमुळे आता मात्र सायली आणि अर्जुन यांना निर्माण झालेला हा धोका कायमचा नागराजच्या सोबतच जेलमध्ये गेलाय. बरं, इतकंच तर आपण पाहिलं की सायलीने कोणत्याही पद्धतीने प्रियाला मात्र आता घरामध्ये भीक घातलेली नाही आहे आणि तिची हक्कलपट्टी झालेली आहे. आणि त्यानंतर सचिनने मात्र आता असा काही गेम केलाय की त्यामुळे प्रिया आता कायमचीच अडकले. हो प्रेक्षकांनो, आता सचिनने प्रियाचा नक्की काय गेम केलाय, नक्की काय घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहू. आता आपण पाहतोय की वॉचमन या सगळ्यामध्ये सांगतोय की त्या दिवशी खरं तर मी खूपच घाबरलो होतो आणि म्हणून मी काही बोललो नाही, पण हा माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. त्यांनी मला धमकवलं होतं, त्यांनी मला बंदुकीच्या धाकाने मला हे सगळं बोलायला लावलं होतं. मी खरंच तुमचा खूप मोठा दोषी आहे, मला खरंच माफ करा. आणि त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे अर्जुन, ठीक आहे, तुम्ही त्याला पाहिलंयत ना, त्याला पाहिल्यावरती त्याचं आता स्केच तुम्ही बनवायचं आहे आणि हे स्केच त्याचं आता बनवलंत ना, मग मात्र इकडे तुम्हाला काही कोणत्याही प्रकारे इकडे त्रास होणार नाहीये. मात्र आता सचिन इकडे आता राकेश विचार करायला लागतो, नाही नाही, या माणसाने जर का माझं स्केच बनवलं मग मात्र काही खरं नाहीये. या माणसाला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्केच बनवू द्यायचं नाही म्हणजे नाही. ह्या माणसाने स्केच बनवलं तर आपण अडकलोच म्हणून समजा. आणि त्याआधी तो विचार करतोय, ठीक आहे, ह्यांनी स्केच बनवून अर्जुन आणि सायली या दोघांनी शोध घेण्याचा या सगळ्याचा, तोपर्यंत मी आता एकच गोष्ट करतोय, इकडे अर्जुन किंवा सायली या दोघांना जोपर्यंत हर्ट करत नाहीये आणि तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये जो काही प्रकार घडलेला आहे ना, तो प्रकार लवकरात लवकर आता निस्तरायचा असेल तर या दोघांपैकी एकाला जर का आता आपण हे सगळं म्हणजे एकाला जर का आपण हर्ट केलं तर झालं, विषयच संपला. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे तो हल्ला करायला आलेला आहे, तो म्हणजे सायलीवरती. जेणेकरून सायलीवरती हल्ला झाला की मग मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पुढचं काम सोपं करता येईल आणि म्हणून तो सायलीवरती हल्ला करण्यासाठी आलेला आहे. पण त्याच वेळेला मात्र आता सायलीला असं वाटतं की दार उघडून अर्जुन आलेला आहे आणि म्हणून सायली मागे वळून पाहते आणि अर्जुन सर, आलात का तुम्ही? काय काम होतं तुमचं? तुम्ही काही सांगितलं पण नाही. म्हणजे आता मला साधारणपणे अंदाज आलाय इन्स्पेक्टर सावंतांचा फोन असेल. म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये मात्र आता इन्स्पेक्टर सावंतांनी कदाचित त्या माणसाचा तुम्हाला आता पत्ता सांगितला असेल का? काय झालंय, बोला की, तुम्ही काहीच का बोलत नाहीयेत? असं म्हणत ती आता 10 वेळा अर्जुनला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता अर्जुन नाही येतो. तिचं लक्ष जेव्हा जातं त्यावेळेला ती आरडाओरडा करायला लागते आणि तिने आरडाओरडा केल्यामुळे अर्जुन आणि घरातले सगळेच जण धावत येतात आणि धावत आल्यामुळे मात्र आता इकडे आता राकेशला पळून जाणं भाग पडतं. राकेशला कळतच नाहीये की या सगळ्या प्रकरणामध्ये आपण आज कधी आणि कसं हिचा आता गेम करणार, ते त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये. बरं, हे सगळं होत आता मात्र अर्जुनला सायली सांगत आहे कुणीतरी रूम मध्ये आलं होतं. मात्र आता मोठाच धक्का बसलाय. तो सायलीला म्हणतो, कोण होतं? आणि त्यावरती सायली म्हणते, मला नाही माहिती, पण काळे कपडे घालून आता तो माणूस इकडे आला होता. आणि त्यावरती मात्र आता लगेचच इन्स्पेक्टर सावंत सांगायला लागतात, अर्जुन सर, मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही तुमच्या घराबाहेर एक आता सिक्युरिटी गार्ड ठेवा. कारण ना कदाचित ही व्यक्ती तीच असू शकते जी मधुभाऊंवरती हल्ला आता करू शकते. म्हणजे मधुभाऊंवरती ज्या व्यक्तीने हल्ला केलेला आहे तीच ही व्यक्ती असू शकते असं मला वाटत आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो अर्जुन, ठीक आहे. आणि तो सांगतो, हे बघा, तुम्ही लवकरात लवकर आता मात्र ते स्केच बनवून घ्या. आणि स्केच बनवून झालं की तो माणूस आणि सायलीला साधारणपणे आपण डाग जर का सायलीने पाहिलं असेल तर तो माणूस एकच आहे का हे सुद्धा आपल्याला पाहता येईल. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे अर्जुन त्या माणसाला सांगतो की उद्याच्या उद्या पोलीस स्टेशनला हजर व्हायचं आहे. आणि त्याच वेळेला इकडे विचार करायला लागतो राकेश, नाही नाही, काहीही झालं ना तरी मला हे सगळं घडू द्यायचं नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये जर का हा प्रकार घडला मग मात्र माझ्यासाठी हे खूपच कठीण असणार आहे. काय करू, कशा पद्धतीने हे टाळू? असं म्हणत तो आता इकडे बापाची भेट घेण्यासाठी आलेला आहे, तो म्हणजे जेलमध्ये. त्याच
आपण पाहिलं की प्रियाने स्पेशल परमिशन काढलेली आहे. प्रियाने स्पेशल परमिशन काढले आणि स्पेशल परमिशन काढत आता प्रिया तिकडे आलेली आहे. प्रिया या सगळ्यामध्ये तिकडे आल्यानंतर मात्र आता लगेचच प्रिया सांगायला लागलेली आहे, मला तुमच्याशी सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे. पण ज्या वेळेला मात्र आता इकडे प्रियाची एंट्री झाली आणि त्याच वेळेला मात्र आता प्रिया तिकडे आली आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, आई कल्पना, आई मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. कल्पनाला काहीच सुचत नाहीये. अचानकपणे प्रियाला समोर पाहिल्यामुळे कल्पनाच्या पायाखालचे धाबे दणाणलेत आणि कल्पना या सगळ्यामध्ये चांगलीच आता गडबडलेली आहे. आणि त्यानंतर ती आरडाओरडा करत इकडे सायली, अश्विन सगळ्यांनी लवकरात लवकर परत या असं ती म्हणायला लागते. अर्जुन त्यावेळेला नेमका ते स्केच आर्टिस्टचं स्केच काढण्यासाठी बाहेर गेलेला आहे आणि तो सुद्धा मग आता धावत पळत तिकडे आलेला आहे. काय झालं असं म्हणत अर्जुन मात्र धावत पळत तिकडे येतो आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे कल्पना की अर्जुन अरे बघ ना. त्यावर ती प्रिया सांगायला लागते, कुणालाही बोलवायची खरंच गरज नाहीये. मी खरं तर या सगळ्यामध्ये आता मात्र एकच गोष्ट सांगत आहे आणि ती म्हणजे मी आता तुम्हाला सांगते की मी माझ्यासाठी आलेलीच नाहीये. मी माझ्यासाठी आली नाही तर मी आलेली आहे तुमच्या या घराण्याच्या वंशजासाठी. आणि यावरती मात्र आता कल्पना म्हणते, खबरदार खबरदार इथून निघून जा. या घराण्याच्या वंशजाची तुझा काही संबंध नाहीये. आणि तुला कसं काय समजलं सायली प्रेग्नेंट आहे ते? आणि प्रियाला जी गोष्ट माहिती नाहीये ती कल्पनाच्या बोलण्यामुळे तिला आता समजलेली आहे. आणि त्यानंतर ती म्हणते, काय सायली सुद्धा प्रेग्नेंट आहे? आणि त्यावरती मग आता अश्विन म्हणतोय, बघ चालती हो इथून. आणि यावरती सायली म्हणते, सायली सुद्धा म्हणजे काय? म्हणजे काय? लवकरात लवकर काय ते मला सांग. म्हणजे तुला काय म्हणायचंय? यावरती ती म्हणते, सायली तू सुद्धा आई होणार. आणि त्यावरती प्रिया आता सांगायला लागते, सायली एक आई होणारी बाईच आता दुसऱ्या आई होणाऱ्या बाईचं दुःख इकडे समजू शकते. आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो, अश्विन तू चालती हो इथून. यावरती सायली म्हणायला लागते, काय तुला म्हणायचंय तरी काय? आणि त्यावरती मात्र आता प्रिया सांगायला लागते, हो 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 मी या घराण्याच्या सुभेदाराच्या वारस माझ्या पोटात जो काही अश्विनचं बाळ आता वाढत आहे ना याच्याबद्दल बोलत आहे. मी या सगळ्यामध्ये तेच सांगण्यासाठी आले, मी खरंच प्रेग्नंट आहे. आणि त्यावरती सायली म्हणते, भास्कर तुझी नाटकं आत्ताच्या आत्ता इकडून निघून जा. तोपर्यंत अर्जुनला फोन करून बोलवून घेण्यात आलेला आहे आणि अर्जुन तिकडे गेलेला आहे. ज्या वेळेला अर्जुनला फोन करून बोलवून घेण्यात आलेला आहे आणि त्यावेळेला अर्जुन आता तिकडे आल्यावरती मग अर्जुन सांगायला लागतोय, काय चाललंय काय? त्यावरती प्रिया म्हणते, सायली तुझा जर का माझ्यावरती विश्वास नसेल ना तर तू अर्जुनला हे सगळं विचारून घे. अर्जुनला विचार, मी आता तेच सांगण्याचा तुला प्रयत्न करते. हे सगळं जे काही आहे ना ते अर्जुनला माहिती आहे. अर्जुन माझ्याकडे आला होता. आणि त्यावरती मग आता सायली म्हणते, बोला अर्जुन सर. आणि त्यावरती मात्र आता अर्जुन म्हणतो, हे बघ सायली खरं तर प्रिया प्रेग्नेंट आहे ही न्यूज आम्हाला डॉक्टरांनी दिली होती. डॉक्टरांकडून आम्ही कन्फर्म करून घेतलेला आहे. ती खोटं बोलत नाहीये. पण या बाबतीतचा जो काही निर्णय असेल ना तो निर्णय सर्वस्वी मी सोपवलेला आहे. तो म्हणजे आपल्या अश्विनवरती. कारण काहीही झालं तरी अश्विन या सगळ्यामध्ये ठरवू शकणार आहे की नक्की काय आहे किंवा काय घडलंय. असं म्हणत मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते प्रिया की बघितलंस मी खरंच प्रेग्नेंट आहे. त्यामुळे मला ह्या घरामध्ये द्या थारा. कारण कसं आहे ना काहीही झालं तरी या घराण्याचा वारस आता तिकडे वाढला तर ते तुमच्यासाठी सुद्धा चांगलं नाहीये. यावरती सायली सांगायला लागते, काय चांगलं काय वाईट हे तू सांगू नको. जर का अश्विन भाऊजींनी ऑलरेडी तुला सांगितलेलं आहे की तुला या घरामध्ये थारा नाहीये तर खरंच तुला या घरात थारा मिळणार नाहीये. म्हणूनच आता इकडे मी तुला सांगते, चल निघ इथून. आणि तू माझ्या आणि अर्जुन सरांच्या मध्ये आता इकडे फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी जर का आली असशील ना मग मात्र हे सगळं तुझ्यासाठी खूपच आता इकडे हे असणार आहे. तू आत्ताच आता निघ इथून असं म्हणत सायलीने मात्र आता लगेचच तिला हकलवून दिलंय. आता प्रियाकडे काहीच पर्याय राहिलेले नाहीये. आणि सायली म्हणते, काय चाललंय तुमचं? म्हणजे आता अर्जुन सर तुम्ही का नाही घरच्यांना हा गोष्ट सांगितलीत? आणि यावरती अर्जुन म्हणतो, कारण सगळे घरचे इमोशनल होतील आणि इमोशनल होऊन आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जर का इमोशनल होऊन इकडे त्यांनी म्हणजे काहीतरी निर्णय घेतला चुकीचा तर असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सायली सांगायला लागते, अश्विन भाऊजी तुम्ही तुमच्या मनाने निर्णय घ्या. शेवटी ते बाळ आता तुमचं आहे आणि त्या बाळाच्या बद्दलचा विचार सुद्धा तुमचा आहे. अश्विन म्हणतो, नाही माझा एकदा निर्णय झालाय.
हा निर्णय झालाय म्हणजे यामध्ये कोणतीही तडजोड होणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी माझा निर्णय बदलणार नाही. अश्विन मतावरती ठाम आहे. प्रिया परत जेलमध्ये इकडे तोपर्यंत प्रिया जेलमध्ये आल्यावरती ती सांगते मला एक फोन कॉल करू द्या, फक्त एक फोन कॉल करू दे, मग आता मी तुम्हाला या सगळ्यामध्ये सांगते की काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता मी या सगळ्यामध्ये फक्त एकदा मला बोलू द्या असं म्हटल्यावरती ती आता सचिनला कॉल आणि ती सचिनला सांगायला लागते मी तिकडे जाऊन आले, पण जाऊन येऊन काहीच उपयोग झालेला नाहीये. मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये की आता हे सगळे कोणत्या मातीचे बनलेत. तुला काही करता येत असेल तर बघ ना. यावरती सचिन आता म्हणायला लागतो मी काय करणार आहे, मी ह्याच्यामध्ये काही करू शकत नाहीये. आणि यावरती मग आता ती सांगायला लागते हे बघ मी तुझी मदत केलेली आहे, पण तू माझी नाही मदत करत आहेस. यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागते ते म्हणजे सचिन तू काय माझी मदत केलीस, काय मदत केलीस तू माझी. आणि यावरती मात्र आता ती लगेचच सांगायला लागते की काय मदत केली म्हणजे तुला जी काही माहिती हवी होती ती दिली. इकडे तोपर्यंत अर्जुन आता सायलीला सांगतोय काल तुझ्या रूम मध्ये हल्ला करणारी व्यक्ती कोण होती ना, हे लवकरात लवकर आपण आता शोधून काढलं पाहिजे. ती व्यक्ती कोण होती, कशी होती, हे जर का आपल्याला या सगळ्यामध्ये कळत नसेल ना, तर लवकरात लवकर शोधून काढणं हे आपलं काम आहे. मी स्केच काढायला सांगितले मधुभाऊंवरती हल्ला केलेल्या व्यक्तीला, मग त्यानंतर तू आता ओळखू शकशील की नक्की आता ती व्यक्ती तीच होती का काय होती. तुला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता हे सगळं शोधून काढायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मात्र आता सायली सांगायला लागते ठीक आहे, तुम्ही स्केच तर तयार करा. स्केच तयार केल्यावरती मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तो नक्की ओळखण्याचा प्रयत्न करेन असं म्हणत मात्र आता इकडे इकडे त्या ज्या माणसाचं म्हणजेच राकेशचं स्केच काढण्यात आले. आणि इकडे राकेशला नागराजने सांगितल्याप्रमाणे मात्र आता राकेश या सगळ्यामध्ये ते स्केच म्हणजे ते आता स्केच काढू नये म्हणून आता किंवा ह्याच्यामध्ये डिले व्हावा या कारणासाठी प्रयत्न करत मात्र हा सगळा प्रकार करत असताना इकडे तोचपर्यंत त्याचं स्केच काढून तयार झालंय. आणि तो हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना सावंत इन्स्पेक्टर सगळेजण दबा धरून बसलेले आहेत. दबा धरून बसून आता त्याला इकडे पकडण्यात आलेलं आहे. फायनली प्रेक्षकांनो सगळा आता प्रकार इकडे उघडकीला आलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये राकेश पकडला गेलाय आणि राकेश पकडला जाऊन त्याला आता इकडे कुणालाच विश्वास बसायला मार्ग नाहीये की खरंच राकेशने असा काही प्रकार केलेला आहे. आणि त्यानंतर इकडे चिडलेल्या प्रियाने सचिनची कॉलर पकडलेली आहे, कारण आता तू माझा वापर करून घेतलास आणि माझा वापर करून तू या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त तू मला काही मदत करत नाहीयेस असं म्हणत सचिन आणि प्रियाच्या मध्ये भांडणं झालेत. आता या सगळ्यामध्ये प्रियाचं बाळ तर यांनी नाकारलेलं आहे, पण आता राकेश पकडला गेलाय. त्यानंतर राकेशला काय शिक्षा मिळणार, कशी शिक्षा मिळणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार.